इयत्ता 7वी सामान्य विज्ञान धडा 18वा ध्वनी ध्वनीची निर्मिती. विद्यार्थ्यांनो, तुम्ही काही कृती ह्या अनुभवल्यात का पहा बरं. दोन्ही हातांनी टाळी वाजवताना, संगीत वाद्य वाजवले आहे का कधी, फटाका फोडला आहे का बघा बरं, बंद दरवाजावर हाताने वाजवले, पेनच्या टोपणाच्या साहाय्याने कधी शिट्टी वाजवली आहे का, बरं मोबाईल वाजत असताना त्यावर हात ठेवला आहे का, घंटेचा टोल दिला आणि नाद निर्माण झाला, धातूचे एखादे भांडे पडून आवाज होतो की नाही, आकाशात वीज कडाडली, हे पण अनुभवलं असेल तुम्ही. ध्वनी चालू असताना स्पीकरवर हात ठेवलाय का कधी. तर ह्या उदाहरणांवरून असे लक्षात येते की ध्वनी निर्माण झालेला आहे आणि त्यातल्या काही वस्तू ह्या कंप पावल्यामुळे ध्वनी निर्माण झालेला आहे. घंटा, वाद्याची तार, टाळी वाजवणे, वीज कडाडणे, फटाका वाजवणे, या उदाहरणांमध्ये कंपन प्रत्यक्ष जरी जाणवत नसलं तरी पण तेथे कंपने निर्माण होतात. मग हवेतील रेणूंना दिली जातात आणि ध्वनी निर्माण होतो. ही सर्व कंपने. बघा, तळ्यातील संथ पाण्यात दगड फेकला आहे का कधी, लाटा निर्माण होताना दिसतात. मग कंपने अशीच हवेतून आपल्यापर्यंत पोहोचतात. ध्वनी कसा निर्माण होतो, तर एखाद्या माध्यमातून प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचतो व तो ऐकू येतो. म्हणजेच ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते. मग आपण ह्या पाठामध्ये कंपन म्हणजे काय, ध्वनीची उच्च नीचता, ध्वनीची तीव्रता व पातळी या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. बघा बरं, काही वाद्य असतात जसे तंबोरा, पेटी, तबला. तर तंबोरा हा तंतुमय वाद्य आहे. तार छेडली असता कंपन होते आणि त्यातून ध्वनी निर्माण होतात. कंपन पावताना तारेची दोन्ही टोके स्थिर असतात. कंपन पावताना तार मध्यस्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीत येते. तारेची अशी गती पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत राहते. तर या गतीला म्हणायचं नियतकालिक गती, पिरियॉडिक मोशन. तसेच तबल्यावर देखील असेच वारंवार असे हात, बोटं आपली एकसारखी अशी मारली जातात, त्यामुळं ध्वनी निर्माण होतो. ध्वनी निर्माण करणाऱ्या अशा कंपनाचा अभ्यास एका साध्या दोलकाच्या साहाय्याने करता येऊ शकतो. बघा, झोका माहीत आहे तुम्हाला, झोपाळ्यावर तुम्ही बसला असणार. मग झोपाळ्यावर जाऊन तो स्थिर असताना त्याच्या खाली जमिनीवर एक खूण करा आणि या खुणेला तुम्ही झोपाळ्याची मध्यस्थिती म्हणू शकता. आता झोपाळ्याला एक जोरदार झोका द्या आणि झोपाळ्याचे निरीक्षण करा. झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे पुन्हा पुन्हा मध्यस्थिती ओलांडताना दिसेल.
म्हणजेच अशा प्रकारे पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा हा एक दोलक आहे. झुलणारा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो, तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते. मध्यस्थितीतून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजे दोलन गती होय. आता आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. रबर लावलेले चिनी मातीचे भांडे. ते भांडे त्यामध्ये बघा आपण एक कृती करणार आहोत. रबर बँड जास्तीत जास्त कुठपर्यंत ताणला जातो हे बघायचं आहे आणि ध्वनीची नोंद घ्यायची आहे. बघा बरं, रबर बँड ताणून तो सोडून दिल्यानंतर त्याला कंपने प्राप्त होतात. जेव्हा रबराच्या मूळ स्थितीपासून रबर ताणले जाते म्हणजे ती ए, तेव्हा ते बी या स्थितीत येते. यावेळी रबर वक्र स्थितीत येते. मूळ स्थितीपासून म्हणजेच ए पासून रबर ताणल्यानंतरच्या म्हणजेच बी पर्यंतचा जास्तीत जास्त अंतरालाच कंपनाचा आयाम असे म्हणतात. जेव्हा रबरावर जास्त बल लावले जाते तेव्हा ते जास्त ताणले जाते म्हणजे आयाम वाढतो. सोडून दिल्यावर अशा रबराचा मोठा आवाज येतो. रबरावर कमी बल लावले तर रबर कमी ताणले जाते, तेव्हा आयाम कमी होतो. अशा वेळी आवाजही लहान येतो. खाली एक लंबकाचे चित्र आहे बघा. त्याला अर्धा मीटर लांबीचा एक दोरा बांधलेला आहे आणि लोखंडी छोटासा किंवा लाकडी गोळा असतो तो. मग या दोलकाला लंबक असे म्हणतात. लंबकाला दोलन गती द्या. लंबकाचा ए हा मूळ स्थितीपासून बी किंवा सी पर्यंत व्यापलेला महत्तम अंतर याला म्हणायचं दोलनाचा आयाम. आकृतीत बघा बरं, ए बी किंवा ए सी हा दोलनाचा आयाम आहे. आता दोलकाचा दोलनकाळ आणि वारंवारिता काढायची असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे. त्याआधी आपण बघूया दोलकाचा दोलनकाळ म्हणजे काय. तर दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी म्हणजे दोलकाचा दोलनकाळ. आणि दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला दोलकाची वारंवारिता असे म्हणतात. म्हणजेच n म्हणजेच वारंवारिता बरोबर 1 दोलनाचा दोलनकाळ. दोलकाचा दोलनकाळ बरोबर 1/t. n = 1/t असे हे सूत्र आहे. एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारिता असे म्हणतात. वारंवारिता ही हर्ट्झ या एककामध्ये व्यक्त करतात. 1 हर्ट्झ एका सेकंदात 1 दोलन. 100 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात 100 दोलने होय. यानंतर ध्वनीची उच्च नीचता हा भाग आपण पाहूया. बघा बरं, सिंहाची डरकाळी आणि डासाचे गुणगुणणे यापैकी कोणत्या आवाजाची पट्टी उच्च असेल? अर्थातच सिंहाची डरकाळी. तसेच सतारीमध्ये उच्च पट्टी व नीच पट्टी आवाजासाठी काय रचना असते बरं? तुम्ही कधी अनुभवले आहे का? तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये ध्वनीची उच्च नीचता
म्हणजेच ध्वनीचा लहान मोठेपणा, ध्वनीची तीव्रता, ध्वनीची पातळी या दोन संज्ञा त्याच्यासाठी वापरतात. ध्वनीची पातळी म्हणजे आपल्या कानांना जाणवणारी ध्वनीची तीव्रता. ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. म्हणजे जर आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते. आता ध्वनी पातळी ही डेसिबेल या एककात मोजतात. डेसिबेल. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यावरून डेसिबेल हे नाव पडले आहे. ध्वनीची तीव्रता 10 पटींनी वाढते तेव्हा ध्वनी पातळी 10 डेसिबलने वाढते. सर्वसामान्य श्वासोच्छ्वास बघा 10 डेसिबल. 5 मीटर अंतरावरून कुजबुजणे हे 30 डेसिबल. सर्वसामान्य दोघातील संवाद हा 60 डेसिबल असतो. व्यस्त असणारी वाहतूक 70 डेसिबल. सर्वसामान्य कारखाने 80 डेसिबल. जेट इंजिन 130 डेसिबल आणि कानठळ्या बसण्याची सुरुवात ही 120 डेसिबलपासून सुरू होते. म्हणजेच काय तर आपल्याला काही काळ बहिरेपणा येऊ शकतो अशा आवाजांमुळे. विमान इंजिनाजवळ काम करणाऱ्या लोकांना असा अनुभव येतो. आपल्याला काही डेसिबलच आपण सहन करू शकतो आपला कानाचा पडदा. नाहीतर आपण कानठळ्या बसल्या असं म्हणतो आपण त्याला बघा. आता बघा श्राव्य ध्वनी म्हणजे काय. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता ही किती असते. 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असते. तेव्हा आपल्या कानाला ऐकू येऊ शकते. आणि अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय तर 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारिता असणारी, म्हणजे ज्या ध्वनीची तीव्रता किंवा वारंवारिता ही 20 हर्ट्झपेक्षा कमी असते त्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी म्हणजेच इन्फ्रासोनिक साऊंड. हा साऊंड म्हणजेच हा आवाज ध्वनी फक्त व्हेल मासे, हत्ती, गेंडा या प्राण्यांद्वारे ते काढले जातात. तर श्राव्यातील ध्वनी अल्ट्रासोनिक साऊंड म्हणतो आपण त्याला. तर ते 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक वारंवारिता असलेल्या ध्वनीला श्राव्यातील किंवा स्वनातीत ध्वनी असे म्हणतात. अशा प्रकारचे ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. फक्त कुत्रा असा हा प्राणी हे ध्वनी ऐकू शकतो. माणसाला ऐकू न येणाऱ्या अशा अश्राव्य ध्वनीद्वारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत हत्ती एकमेकांशी संवाद साधत असल्याचे सिद्ध झाले आहे बघा. कुत्री व इतर प्राणी यांना प्रत्यक्ष भूकंप होण्यापूर्वी त्याची चाहूल श्राव्यातील ध्वनीद्वारे लागते असाही एक समज आहे. याविषयीची माहिती तुम्ही इंटरनेटच्या सहाय्याने मिळवू शकता. आता बघा श्राव्यातील ध्वनीचे उपयोग काय आहेत. घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी होतो. शरीरातील भाग पाहण्यासाठी होतो. मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी होतो. धातूंमधील दोष ओळखण्यासाठी होतो. रडार यंत्रणेमध्ये याचा उपयोग होतो. काही सूक्ष्मजीव व कीटक मारण्यासाठी होतो. समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी पण या श्राव्य ध्वनीचा उपयोग होतो. तर या धड्यामध्ये आपण ध्वनी म्हणजे काय आणि ध्वनीला कशाची गरज असते
ध्वनीची उच्च नीचता, तीव्रता हे घटक आपण पाहिले आहेत. या खालील स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे.